हाय, हॅलो, नमस्ते. तुम्हा सर्वांचं प्रियाज पॅशनमध्ये खूप 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 स्वागत आहे. तर आज पुन्हा एकदा बऱ्याच महिन्यांनंतर पुन्हा एकदा व्लॉग घेऊन आली आहे. आणि मी कधीतरीच व्लॉग टाकते, तुम्हालाही सर्वांना माहिती आहे. काही स्पेशल असेल तेव्हाच टाकते आहे. तर नक्कीच आज पण स्पेशल आहे, स्पेशल व्लॉग आहे आजचा. सध्या माझी खूप धावपळ चालू आहे, म्हणजे कामं चालू आहेत घरातली, पटापट आवरण्याचा प्रयत्न करते आहे. कारण आज माझ्या घरी किटी पार्टी आहे. किटी विथ हळदी कुंकू असं ठेवलं आहे मी, कारण संक्रांतीच्या पिरियडमध्ये लागली आहे किटी, म्हणून मी म्हटलं परत दोन दोन वेळा हळदी कुंकू आणि किटी असं करण्यापेक्षा एकत्रच करूया. तर आलेल्या मैत्रिणींना मग मी साडीची थीम ठेवली आहे आणि हळदी कुंकू पण देणार आहे. आणि किटी पार्टी म्हटलं की खूप धमाल असते माझ्या घरी, आणि त्यात मी खूप छान स्पेशल असे मेनू ठेवलेले आहेत. तर हा व्लॉग नक्की पहा. खूप असे मस्त गेम आहेत, तुम्हाला फार मजा येईल व्हिडिओ पाहताना, तेव्हा पूर्ण व्हिडिओ पहा. आमची किटी की नाही संध्याकाळी असते, जवळपास 5 ते 8 वगैरे असा टाईम असतो, आणि त्यात जेवणाचा टाईम होतो 8 वाजेपर्यंत. त्यामुळे आम्ही सगळ्या मैत्रिणींना पोट भरेल असा मेनू ठेवलेला असतो. सर्वच जणी तसंच ठेवतात. राईस ॲटम असतो, त्यात स्वीट असतं, आणि एखादा आणखी तिखट पदार्थ असतो. त्याचबरोबर स्टार्टर आल्याबरोबर कोल्ड्रिंक वगैरे असतं, त्यामुळे पूर्ण पोट भरतं. तर तसंच काही मेनू मी पण प्लॅन केला आहे. आणि मी आज पुऱ्या बनवणार आहे. तर साध्या पुऱ्या नाही, म्हणजे मसाला पुरी बनवते आहे. तर त्याचं पीठ वगैरे सगळं डो मी बनवून ठेवते आहे. सध्या त्याचीच मी तयारी करते आहे. तर डो वगैरे मी रेडी ठेवणार आहे. फक्त मैत्रिणी आल्यानंतर पुऱ्या लाटणं आणि तळणं त्या करतील. तसं त्या म्हणाल्यात मला की आम्ही आल्यावर पुरी वगैरे तळू. तर चला व्हिडिओ पहा नक्की शेवटपर्यंत. आणि फार टेन्शन आलं आहे मला, कारण साडी पण नेसायची आहे. त्यात साडी नेसून हे सगळं मग सर्वांना सर्व करणे वगैरे, गेम घेणे, फार मोठा टास्क आहे. तर चला कसा होतो आहे आता माझा प्रोग्राम किटी विथ हळदी कुंकू, नक्की पहा. सो आय एम रेडी. तयार झाले. मंगळसूत्र घालायचं राहिले, बांगड्या पण बाकी आहेत अजून. तर तयार झाली, साडी वगैरे नेसली आहे. तर संक्रांत आहे त्यामुळे मी साडीचीच थीम ठेवली आहे, आणि त्यातच हळदी कुंकू करणार आहे. कारण ऑलरेडी संक्रांतीचा महिना चालू आहे, तर या महिन्यात किटी लागली, तर मी विचार केला परत 2-2 वेळा संक्रांतीच्या हळदी कुंकू, मग किटी पण, त्यापेक्षा दोन्ही एकत्रच करूया. ज्या एक्स्ट्रा बायका ज्या किटीमध्ये नाही आहेत त्यांना मी नंतर वेळ दिलाय. तर आता तयार झाली आहे, आणि मेनू पण एकदम जबरदस्त आहे. मी तुम्हाला सगळं दाखवते पहा. संक्रांतीचा म्हणजे थीम आहे, त्यामुळे मी थोडंसं पतंगांचं डेकोरेशन केलंय. थोड्याच वेळात तुम्हाला डेकोरेशन दाखवते. किटी आहे, पण किटीमध्ये ना रांगोळी वगैरे नसते, पण काय आता मी हळदी कुंकू पण ठेवलंय, तर त्यामुळं हे सगळं एक्स्ट्रा आलं की हे डेकोरेशन, ताज्या फुलांचं डेकोरेशन, रांगोळी काढली छोटीशी दारात, तर हे एक्स्ट्रा आलं. नाहीतर नॉर्मल किटी असते तर हे सगळं नसतं. तर या अगोदर तुम्ही 2 माझे व्हिडिओ पाहिलेच असतील किटीचे, एकदम धमाल मस्ती असते, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप छान मेनू केलाय मी, तर मी तुम्हाला दाखवते. तुम्हालाही तुमच्या घरी किटी असेल तेव्हा आयडिया येईल काय बनवा वगैरे. तर सगळं काही रेडी आहे. तर आता मैत्रिणी थोड्याच वेळात येतील. 5:30 वाजलेत. मी 5:30चा टाइम दिलं होतं त्यांना. तर आता हे राहिलेले मी थोडंफार आता आवरते, आणि भेटूया थोड्याच वेळात. चला. तर आता शेवपुरी बनवते. आधी माझी पहिली मैत्रीण आली जाते. अच्छा, एक पहिली मैत्रीण जी अगोदर होती ती झाली का. तर आल्यानंतर आता मी विचारते मैत्रिणींना की हे काय ग, वेलकम ड्रिंक मध्ये काय करूया, चहा कॉफी काय बनवायचं? चहा, कारण आता थंडी आहे, नाहीतर कोल्ड्रिंक वगैरे असतं. आणि हे स्टार्टर आहे, शेवपुरी बनवते स्टार्टरसाठी. चहा प्यायचा आहे काय ग? चहा पिणार रे. आवर ना तुझं.
तर पहा, आल्याबरोबर माझ्या मैत्रिणींनी किचनवरती कब्जा केलाय आणि पुऱ्या बनवायला घेतल्यात. कारण पुरी हा आयटम ना गरमच खाण्यात मजा येते. मैत्रिणी कामाला लागल्या, सर्वांना कामाला लावले मी. का वैशाली? माझी पुरी बघ फुगली फुगली ना. व्हिडिओ काढते व्हिडिओ. तर इथे सगळी तयारी आहे. का ग? जिरा राईस, त्यानंतर आहे गाजरचा हलवा, तर हे आहे राजमा आणि आलूची सब्जी. सॉरी, सर्विंग बाउलमध्ये आहे तेवढीच क्वांटिटी नाही आहे, भरपूर बनवलं आहे. फक्त सर्विंग बाउलमध्ये सध्या तेवढंच काढून ठेवलं आहे. नंतर जसं जसं संपेल तसं त्यात मी वाढवत राहील. नाही तर तुम्ही म्हणाल भरपूर मैत्रिणी वगैरे भरपूर आल्या होत्या आणि एवढंच कसं काय पुरलं, तर तसं नाही आहे. उठा एक एक जणी. मी येत नाही. वर घे हात. नाही असा पूर्ण आला पाहिजे. खूप ब्रॉड येते. माधुरी थोडं पुढे तू जा. आणि तू कुठे गेला? बागे गेली आहे. तू ये ना. ते मुलीला सांग ना काढायला. प्रिया तू ये. मुली तुला छान कसं गोड कलर आहे. घ्या ग शेवपुरी. मुलींनो खाली बसता तुम्ही, हवं तर मांडी घाला.
पूजा घातली. फोटो पण क्लिक कर. नाही गोड घ्या, गोड गोड बोला. गोड घ्या, गोड गोड बोला. सगळे एकदमच. गोड घ्या, गोड गोड बोला. तिला द्या ते कशीशी पाडली ना खाल्ले मला विचारलं किती वेळ यायला तुला? ठीक आहे, चालेल चालेल. येत आहे 5 मिनिटात. कोण? चित्रा. काकू नाही येणार आहे, काकूला वेळ लागेल. एक बनव शेवपुरी जा ना. बनू का? कुठं खायला तुम्ही? किती बनायचं? आणि त्यात कांदा टोमॅटो नाही पडतं यांना. कांदा टोमॅटो आपण नाही का 2 दिवसाला गुरे कांदा टमाटर नसलेला. नाही तेवढं नाही, छोटे डिश म्हटलं. एका छोट्या डिशमध्ये ना कांदा टमाटर. 1 मिनिट गेम आहे हा. आणि हे 1 मिनिट सुरू झाल्यानंतरच एकावर एक हे 15 कॉईन आहेत. कॉईन वेगळे काढू आपण, हवं तर साईडला ठेवूया. तर हे 15 कॉईन एकावर एक ठेवायचे हा. सगळे एकावर एकच ठेवायचे. 15 कॉईन आहेत. आणि त्यानंतर या काड्या याच्यावरती बॅलन्स करत करत जेवढ्या जास्त बसवता येईल तुम्हाला खाली पडल्या आणि याच्यावर ठेवायचे. हा, 15 कोण बसवायचे ना? याच्यावरती बॅलन्स करायचे काड्या. म्हणजे कॉईन ठेवल्यानंतर मग हा काड्या ठेवायच्या. हा, त्याच्यावरती आणि तुम्ही किती जास्त काड्या लावेल तेच हा. असेल ना. 15 पण कॉईन ठेवायचे एकावर एक. आणि या काड्या अशी कशा ठेवत चालतात काड्या का? हा कशाही बॅलन्स करा. वरती खाली पडल्या नाही. खाली पडलेले काउंट होणार नाही. एका मिनिटात जेवढे जास्त होतील तेवढे. ओके, ते एकच वापरायचं आहे. आणि टायमर स्लो कर. हो का? कसा असतो तो श्लोक? बसा. 500 दिवा लावून येतो घरी. इथे ये फोटो काढू. तू का उशीर केलास? उशीर का केलास? काय? उशीर का केला? मी ठाण्याला गेले होते. धावपळ. सासूबाई सासूबाई जोरात. आताच घेतला. हा, सेम आहे. हो माझं बाकी. मी मिस करणार. नाही, ती छुपी रुस्तम आहे. शांत शांत दिसते आणि मस्त पुढे जाते गेम मध्ये. बऱ्याच गेम मध्ये जिंकते. टाइम सुरू झाल्यावर पॉईंट सुद्धा टाइम सुरू झाल्यानंतरच लावायचे. माझा वेळ जातो रे नारायण. एकदम बरोबर परफेक्ट राहायची. एक पडले नाही नाही, 2 पडले ना. पुन्हा 4च पडतात. आम्ही किती शांत आहे. नाही जास्त सोडून दे. काय चालतं सगळं घ्यायचं. किती
रुपये घेऊन जा ना डिश. हा थांब.